BA तृतीय वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या तासिकेमध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्र 9वा पेपर वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर या पेपरबद्दल अभ्यास करत होतो। या पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या पेपरमधील पहिला विचारवंत आहे प्लेटो आणि प्लेटोचे विचार आपण पाहत असताना प्लेटोचे शिक्षणासंबंधी विचार, प्लेटोचे न्यायव्यवस्थेसंबंधी विचार, प्लेटोचे साम्यवादासंबंधीचे विचार हे आपण पाहिलेले आहेत। तर आता आपण प्लेटोचे आदर्श राज्य या संबंधी विचार पाहणार आहोत। मित्रांनो, प्लेटो हा राज्यशास्त्रातील अतिशय महत्त्वाचा विचारवंत आहे। तुम्ही म्हणाल एकाच विचारवंतावर एवढा वेळ जातोय, पण त्याला पर्याय नाही, कारण राज्यशास्त्राची उभारणीच प्लेटोने केलेली आहे आणि प्लेटोवर आपल्या आगामी परीक्षेमध्ये जवळपास 30 मार्क पडणार आहेत। 10 मार्काचे 2 प्रश्न आणि 5 मार्काची एक पडू शकते। तेव्हा आपण 2 प्रश्नांपैकी एक म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे हा विचारवंत सखोल अभ्यासला तर तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये पुढे चालून तुम्ही MA कराल तेव्हाही प्लेटो विचारवंत अभ्यासाला आहे। यदा कदाचित तुमचं MA होणारच आहे आणि मग तुम्ही प्राध्यापकी पेशामध्ये येऊ इच्छित असाल तेव्हा जेव्हा सेट किंवा नेटचा अभ्यास करायचा आहे तेव्हाही प्लेटो आहेच। म्हणून आपण सावकाश जरी जात असलो तरी आपण डिटेल जात आहोत आणि डिटेल जात असल्यामुळं आपणास हा विचारवंत पूर्णपणे समजणं हे मला उचित वाटतं। म्हणून मी प्लेटोचा एक विचार तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे। तेव्हा प्लेटोचे आदर्श राज्य या संबंधीचे विचार आपण पाहत असताना व्यक्ती चांगले जीवन जगता यावे यासाठी पूरक परिस्थितीची गरज आहे असं प्लेटोचं मत आहे। ही पूरक परिस्थिती निर्माण करण्यासाठी आदर्श राज्याची संकल्पना प्लेटोनी मांडलेली आहे। वाईट गोष्टी पूर्णतः समाप्त करण्यासाठी प्लेटो आदर्श राज्याचा विचार मांडलेला आहे। आदर्श राज्यात फक्त राजा तत्वज्ञानी असेल, तत्वज्ञानी राजाच लोकांचे कल्याण करू शकेल। ऑथेन्स व स्पार्टा मधील अराजकता, सॉक्रेटिसला ज्या पद्धतीने विषप्राशन करण्यास भाग पाडण्यात आले त्याचा गंभीर परिणाम प्लेटोवर झाला। व्यक्तीस चांगले जीवन जगण्यासाठी आदर्श राज्याची आवश्यकता आहे असं प्लेटोला वाटतं, कारण प्लेटोचा गुरु हा सॉक्रेटिस होता। सॉक्रेटिसने त्यावेळेसची राज्यामध्ये लोकशाही होती, परंतु या लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये सुद्धा अराजक परिस्थिती निर्माण झाली होती आणि या अराजक परिस्थितीला थांबवण्यासाठी सॉक्रेटिसने आपली लेखणी उचलली आणि अतिशय आदर्श पद्धतीने लिखाण करण्यास सुरुवात केलं। आपल्या अकॅडमीमध्ये चांगले शिक्षण देण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यावेळेसच्या राज्यव्यवस्थेला, त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांना सॉक्रेटिसचे विचार आवडले नाहीत आणि त्यावेळेसच्या राज्यकर्त्यांनी सॉक्रेटिसला विषप्राशन करण्याची शिक्षा दिली आणि सॉक्रेटिसने विषप्राशन करण्याची शिक्षा मान्य सुद्धा केली। परंतु त्यावेळेस प्लेटोला वाटलं की माझे गुरु माझ्या समोर विषप्राशन करून मरत आहेत। मग त्यांनी आपल्या गुरुबद्दल आदर व्यक्त करत म्हणले की बाबा तुम्ही गुरु माझे, तुम्ही विषप्राशन करण्याची शिक्षा भोगण्यापेक्षा तुम्ही हा देश सोडून तुम्ही इतरत्र कुठेही स्थायी व्हा। परंतु सॉक्रेटिस सुद्धा तेवढाच तत्वज्ञ होता। त्यांनी म्हटलं नाही, जी शिक्षा मिळालेली आहे ती मी घेणार, प्राशन करणार, विषप्राशन करणार। आणि सॉक्रेटिसने विषप्राशन केलं, परंतु त्याचा एवढा गंभीर परिणाम प्लेटोवर झाला की त्यांनी एक आपलं सगळंच क्षेत्र सोडलं आणि एक आदर्श राज्य निर्माण करण्याची त्यांनी संकल्पना आपल्या डोळ्यासमोर ठेवली आणि मग आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी त्यानं आदर्श शासक, तत्वज्ञ राजा किंवा आदर्श राज्य ह्या संकल्पना मांडलेल्या दिसून येतात। तत्वज्ञ राजा ही आदर्श राज्याची पूर्व आट आहे असे प्लेटो मानतो। तत्वज्ञ राजा बुद्धिमान, कुशल, निस्वार्थी, त्याचबरोबर विवेकी असेल म्हणजे
बाह्य आकर्षणापासून मुक्त असेल, न्यायप्रिय असेल, समाजहिताचा विचार करणारा असेल, तो इतर क्षेत्रात गुणी व्यक्तीची नियुक्ती करेल, कारण तो न्यायप्रिय असेल, तो राज्याची नौका अतिशय उत्तम पद्धतीने चालवत असतो, त्याच्या मार्गात कोणताच अडथळा येणार नाही, कारण तत्वज्ञ राजा विवेकी असल्यामुळे तेथे न्यायाचा प्रश्न उपस्थित होणार नाही, कायद्याने न्याय निर्माण करण्याची गरज तेथे असणार नाही, तत्वज्ञ राजाची प्रत्येक आज्ञा कायदा असेल, स्वतंत्र कायदे असणार नाहीत, राजाचा विवेकच त्याच्यावरचे बंधने आहेत, तेथे राजावर कायद्याचे बंधन असणार नाही, कारण प्लेटोच्या मते त्याची गरजच भासणार नाही. प्लेटोचा आदर्श राजा निरंकुश असेल, सत्याचा भोक्ता, विवेकाची चाड असणारा, न्यायप्रिय, वास्तवतेचा शोध घेणारा असेल, सर्व मानवी वाईट विकारापासून तो मुक्त असेल, परिणामतः विकार कोणत्याच स्वरूपात त्याच्या कारभारात काम करणार नाही. आदर्श राज्यातील अभिप्रेत तत्वे. प्लेटोनी आदर्श राज्य मानत असताना त्यांनी काही आदर्श राज्याची अभिप्रेत तत्वे सांगितलेली आहेत. क्रमांक 1 सांगता येईल न्याय. आदर्श राज्याचा आत्मा प्राण आहे. आदर्श राज्याचा आत्मा प्राण आहे, प्रमुख आधार आहे. प्रत्येकाने वाट्यास आलेले कर्तव्य पार पाडावे व परस्पराच्या कार्यात हस्तक्षेप करू नये, यामुळे संघर्ष होणार नाही व एकता सर्व स्वरूपात येण्याची प्रक्रिया कार्यान्वित होईल. मी तुम्हाला सांगितलं होतं याच्या मागच्या तासामध्ये की प्रत्येकाने आपापलं कार्य आपल्या वाट्याला जे आलेलं आहे ते चोखपणे पार पाडलं पाहिजे. मग कोणतं कार्य, कोणते घटक त्यांनी पाडले होते, तर त्यांनी वासना प्रधान, साहस प्रधान आणि बुद्धी प्रधान या तिन्ही वर्गांनी आपापल्या क्षेत्रात जी कार्य आलेली आहेत ते चोखपणे कार्य पार पाडल्यावर तिथं एकता आणि एकात्मता ही दिसून येईल. त्याचबरोबर त्यांनी पुढील मुद्दा सांगितलेला आहे आदर्श राज्यातील शिक्षण. राज्याद्वारे शिक्षण अनिवार्य करावे. शिक्षणाचे संचलन राज्याने करावे, कारण शिक्षण कर्तव्याची जाणीव निर्माण करते. न्यायप्रिय व्यक्तिनिर्मितीसाठी शिक्षण आवश्यक आहे. उच्च शिक्षणानेच तत्वज्ञ राजा निर्माण होईल. त्यापुढे जाऊन साम्यवाद मानतात. प्लेटो साम्यवाद सांगतात. आदर्श राज्यात संपत्ती व स्त्रियांच्या बाबतीत साम्यवाद असेल, संपत्ती व स्त्रियाचा साम्यवाद असेल तर शासक वर्गास भ्रष्टाचारापासून दूर ठेवता येईल, तसेच स्वार्थापासून दूर ठेवता येईल. आर्थिक सत्ता व राजकीय सत्ता अलग असाव्यात, यासाठी प्लेटोने आदर्श राज्याच्या निर्मितीसाठी साम्यवादाचा विचार मांडलेला आहे. स्त्री पुरुष समानता. आदर्श राज्यात स्त्री व पुरुषाला समान स्थान असेल. 4 भिंतीच्या बाहेर स्त्रियांनी यावे, समाजासाठी कार्य करावे. स्त्रियासाठी विवाह व कुटुंब प्रमुख बंधन आहे, त्याची समाप्ती आदर्श राज्यात असेल. त्यानंतर पुढे जाऊन प्लेटो म्हणतो निरंकुश तत्वज्ञ राजा. आदर्श राज्यात सत्ता बुद्धिमान, न्यायप्रिय, विवेकी, उच्च शिक्षित व्यक्तीकडे असेल. तो न्यायप्रिय असेल तेव्हा त्याच्याकडून अन्याय होणार नाही. त्याकरिता राज्यावर कोणतीच बंधने असू नयेत. आदर्श राज्यात कोणत्याच कायद्याची आवश्यकता नाही असे प्लेटो मानतो. समाजाच्या सर्व प्रश्नांची त्यास माहिती असते, तेव्हा समाजाच्या विचाराची दखल घेण्याची गरज त्यास नसते. कला साहित्यावर नियंत्रण. तरुणांच्या भावना भडकावणाऱ्या साहित्यावर राज्याने नियंत्रण ठेवावे. समाजासाठी अहितकारक साहित्य कोणते त्यावर राज्याने लक्ष ठेवावे. आता मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो की प्लेटोनी राज्याची सत्ता उच्च शिक्षित माणसाकडे किंवा उच्च शिक्षित व्यक्तीकडे द्यावी असं त्यावेळी मांडलेलं आहे. तर आजच्याही परिस्थितीमध्ये हे प्लेटोचे विचार तंतोतंत समाजात लागू होतील असं मला वाटतं. कारण आज आपल्या देशामध्ये असेल, जगात असेल, लोकशाही राष्ट्रामध्ये असेल की अशिक्षित माणूससुद्धा आपल्या सामर्थ्याच्या बळावर निवडून येतो. ज्याला कायद्याचं ज्ञान नाही, ज्याला प्रश्नाची जाणीव नाही, अशा व्यक्तीच्या हातामध्ये सत्ता जाऊ नये असं प्लेटोनी त्यावेळेस मांडलेलं आहे. आणि ते प्लेटोचे विचार आजही तंतोतंत जुळतील असं माझं वैयक्तिक मत आहे.
प्लेटो काही असा म्हणजे अचानक म्हटलेलं नाही त्यांनी. आदर्श राज्य निर्माण करायचं असेल तर ती व्यक्ती बुद्धिमान असली पाहिजे, चारित्र्यवान असली पाहिजे, त्याचबरोबर उच्च शिक्षित व्यक्ती असणं आवश्यक आहे. आज आपल्या या तासिकेमध्ये प्लेटोचे इथं आपल्या आदर्श राज्यातील जे अभिप्रेत तत्वे होते ते आपण पाहिलेले आहेत. आपण परीक्षण, या विचाराचं परीक्षण आपण पुढल्या तासामध्ये करणार आहोत. धन्यवाद.